देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर सुनावणी दरम्यान झालेल्या घृणास्पद हल्ल्याचा वंचित बहुजन आघाडीतर्फे यवतमाळ जिल्ह्याच्या मारेगाव इथं तीव्र निषेध करण्यात आला। मोर्चाचे नेतृत्व वणी विधानसभा प्रमुख राजू निमसटकर यांनी केले। मारेगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून तहसील कार्यालयापर्यंत मोठ्या संख्येने कार्यकर्ते मोर्चामध्ये सहभागी झाले। कार्यकर्त्यांनी बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करत जोरदार घोषणाबाजी केली। निवेदनामध्ये म्हटले आहे की सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायपीठावर सरन्यायाधीशांकडे फेकलेला जोडा हे फक्त व्यक्तीवर केलेला हल्ला नाही तर भारतीय लोकशाही आणि मूल्यांवर केलेला थेट हल्ला आहे। सरकारने आरोपी राकेश किशोर याच्यावर केवळ निलंबन नव्हे तर कठोर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली। तहसीलदारांनी निवेदन स्वीकारले तर वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनाही मागणीचे निवेदन करण्यात आले। मोर्चामध्ये ज्ञानेश्वर मून, अखिल खैर, अभिषा निमसटकर यांच्यासह बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। वंचित बहुजन आघाडीचा वंचित बहुजन आघाडीचा भारताचे सरन्यायाधीश आदरणीय न्यायमूर्ती माननीय भूषण गवई साहेबांवरती 6 ऑक्टोबरला न्यायालयीन कामकाजाच्या दरम्यान राकेश किशोर नामक एका मनुवादी व्यवस्थेचा बटीक असलेल्या वकिलाने अत्यंत निंदनास्पद घृणास्पद भ्याड हल्ला केला। ही घटना या देशासाठी आणि या देशातल्या लोकशाहीसाठी निंदनीय आहे। हा हल्ला थेट संविधानावरती आहे। हा हल्ला थेट जगाच्या पाठीवरती ज्या लोकशाहीला अत्यंत सन्मानानं डोक्यावर घेतलं जातं त्या भारतीय लोकशाहीवरती आहे। हा हल्ला केवळ सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या या एका व्यक्तीवरती झालेला हल्ला नाही आहे तर हा हल्ला या देशातल्या तमाम जनतेवरती झालेला आहे।